साधारणतः 1945-46 तो कालखंड मामांचा त्यावेळी भक्त परिवार प्रचंड वाढलेला होता. कधी मामा विजापूर भागात जायचे, तर कधी मामा आपल्या भक्तांना भेटायला मानगावला जायचे, तर कधी मेतक्याला. तर त्यावेळी मामांची चांगली 1000-1200 बकरी होती. इतकी बकरी सांभाळण्याचं काम म्हणजे फार जोखमीचं असायचं. तर त्यातूनही वेळ काढून मामा आपल्या भक्तांना भेटायला जायचे. मामांच्या पायांना चक्राची गती होती. तर त्या दिवशी सद्गुरू बाळूमामांचं रुकडी गावामध्ये आगमन होतं. मामांचे भक्त लक्ष्मीबाई शिनगारे मामांच्यासाठी पुरणपोळीचा बेत आखते. त्यासाठी शुद्ध दुधाची आवश्यकता भासते. शुद्ध दूध एक गवळी घेऊन येतो. मामांना त्या दुधामध्ये काहीतरी वेगळं दिसतं. मामा गवळ्याला खोदून खोदून विचारतात. त्यावर गवळी शुद्ध दूध आहे म्हणून छातीटोपणे सांगतो. पण त्याचे पित्तळ मामा कसे उघडे पडतात आणि खोटं बोलण्याचा गवळ्यावर काय परिणाम होतो, तर याचीच ही जबरदस्त रोमांचकारी कहाणी. नमस्कार मित्रहो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवनचरित्रातील एक जबरदस्त रोमांचकारी कहाणी आज पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी गाव. संध्याकाळची वेळ. त्या काळात घरामध्ये संत महात्म्यांचं आगमन म्हणजे घरात देवच आल्यासारखं मानलं जायचं. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचं जीवनमान हे शेती आणि दुग्ध व्यवसाय यावरच अवलंबून असायचं. तर एक दिवस रुकडी गावात अशीच एक संधी चालून आली. सद्गुरू बाळूमामा लक्ष्मीबाई शिनगारेच्या घरी आले होते. शिनगारे कुटुंबियांना मामांच्या बद्दल अपार श्रद्धा होती. मामा घरी आलेत म्हटल्यानंतर त्यांची सेवा करायची, त्यांना प्रेमानं जेवू घालायचं, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं, हीच त्यांची भावना. तर त्या दिवशी सायंकाळी घरात लगबग सुरू झाली आणि सर्वानुमते ठरलं की आज मामांच्यासाठी पुरणपोळीचा बेत आखायचा. तर मामा सहसा कुठेही काही खात नसत. आपला परमभक्त जिथे असेल आणि जिथे सात्विकता पवित्रता असेल त्या ठिकाणीच मामा भोजन करायचे. तर त्या दिवशी लक्ष्मीबाईच्या घरात पुरणपोळीचा बेत पक्का झाला आणि पुरणपोळीचं सर्वात चव वाढवणारा पदार्थ म्हणजे दूध. तर दूधही लागणार होतं. मामांच्यासाठी उत्कृष्ट गाईचं दूध कोठून आणायचं हा शिनगारे कुटुंबियांना पडलेला प्रश्न होता. आणि मामानेही सांगितलं होतं की आज पाणीनं घातलेलं शुद्ध दूधच आणा. मामांचे शब्द साधे नव्हते, त्यामध्ये काहीतरी गहन अर्थ लपलेला होता. कदाचित मामांना यामध्ये काहीतरी वेगळं जाणवलं असावं, कारण त्यावेळी सुद्धा दुधात पाणी मिसळून विकण्याचा प्रकार चालत असे. बापू शिनगारे हे भाऊ लंगरे या गवळ्याच्या घरी गेले आणि भाऊ लंगरेंना त्यांनी सक्त सूचना दिली की बाबा रे, बाळूमामांसाठी दूध हवं आहे. आमच्या देवाला दुधात पाणी मिसळलेलं अजिबात चालणार नाही. गवळ्यांनीही छाती टोपणे सांगितलं, तुम्ही काहीही काळजी करू नका. अगदी शुद्ध ताजे सात्विक पाणीनं घातलेलं दूध मी तुम्हाला देतो. तातडीने गवळ्याने गायीच्या धारा काढल्या आणि थोडा आडोशात जाऊन त्यानं त्याचा नेहमीचा आगावपणा होता तो केलाच. बापू शिनगारे यांनी एवढ्या कडक शब्दात ताकीद दिलेली असताना देखील त्या दिवशी गवळ्याने दुधामध्ये पाणी मिसळलेच आणि दुधाची घागर घेऊन बापू शिनगारे आणि गवळी एका छोट्या अरुंद पायवाटेने झप 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 पावले टाकत मामांच्या पर्यंत पोहोचले. मामांच्या समोर घागर ठेवून दोघांनी मामांचं दर्शन घेतलं. त्यानंतर मामांनी क्षणभर त्या घागरीकडे पाहिलं आणि अंतर्ज्ञानी मामांना नक्कीच हे समजलं की या गवळ्यानं काहीतरी आगावपणा केलेला आहे. आणि मामांनी गवळ्याला विचारलं, अरे या दुधात पाणी मिसळलंच काय? तर गवळी मामांच्या समोरच उभा होता. त्यानं क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं, पाणी? छे छे, अहो मामा, पाण्याचा एक थेंब देखील यामध्ये मी मिसळला नाही. जसं गायीच्या कासेतून पिळलं तसंच ताजं सात्विक शुद्ध दूध घेऊन मी तुमच्यापर्यंत आत्ताच आलोय मामा. मामानी पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. मामांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण त्यांच्या नजरेत काहीतरी विलक्षण होतं. जणू मामा म्हणत होते, खरं बोल, अजूनही वेळ गेलेली नाही. पण गवळी आपल्या शब्दावर ठाम होता. अहो मामा, दुधात पाण्याचा एक थेंब देखील घातला नाही. तुमच्यासाठी शुद्ध सात्विक ताजं पाणीनं घातलेलं दूध घेऊन आलोय मी. मामाने त्याला आणखीन एक संधी दिली. अरे यामध्ये पाणी मिसळलंच काय? खरं खरं सांग. तरीही गवळी आपल्या शब्दावर ठाम राहिला. परत तेच उत्तर, अहो मामा, या दुधामध्ये पाण्याचा एक थेंब देखील मी घातला नाही. शेवटी मामाने आपल्या जवळचा भंडारा घेतला आणि तो घागरीवर टाकला. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. कुणालाच पुढे काय होणार याची अजिबात कल्पना नव्हती.
आणि मग एक अद्भुत दृश्य दिसू लागलं. कारण घागरीच्या तळाशी पाणी जमा होऊ लागलं होतं आणि दूध वर राहिलं. पाण्याचा वेगळा थर आणि दुधाचा वेगळा थर, अशा पद्धतीने त्या घागरीमध्ये दूध आणि पाणी असे दोन थर निर्माण झाले होते. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं होतं. पुढे काय होईल हे गवळ्याला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मामांना त्याने हाताहात फसवलं होतं. मामा गवळ्याला म्हणालेत, अरे घागर भांड्यात ओत. गवळ्याने ती घागर भांड्यामध्ये ओतायला सुरुवात केली. पहिल्यांदा बाहेर आलं ते दूध आणि घागर रिकामी होत गेली तशी शेवटी तळाशी राहिलं पाणी. सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. क्षणभर कुणालाही काही कळलं नाही, कारण ज्यानं काही क्षणापूर्वी दुधात पाण्याचा एक थेंबी नाही असं ठामपणे सांगितलं होतं, पण त्याच्या समोरच मामाने त्याचं पितळ उघडं पाडलं होतं. मामाने त्या गवळ्याकडे पाहिलं आणि अतिशय गंभीर आवाजात मामा म्हणाले, माणसानं माणसालाही देताना दुधात पाणी घालू नये आणि तू तर देवाला आणि भक्तांनाही पाणी मिसळून दूध दिलंस. गवळ्याची मान शरमेनं खाली गेली. मामांचा आवाज आता आणखीन गंभीर होत गेला. मामा त्याला म्हणालेत, अरे तुला 2-3 वेळा मी संधी दिली होती, परंतु तू खोटच बोलत राहिलास. प्रत्यक्ष देवाला आणि भक्तांनाही तू फसवलंस. या पापाचं प्रायश्चित्त तुला भोगावं लागणार. हे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात धडकी भरली. गवळी काही बोलू शकला नाही. मामाने त्याला शिव्या दिल्या नाहीत का, मामा त्याच्यावर रागवले नाहीत किंवा मामाने त्याच्यावर हात उगारला नाही. फक्त त्याने केलेल्या चुकीच्या कर्माची जाणीव मामाने करून दिली आणि त्याला त्याच्या कर्माचा इशारा दिला. मित्रहो, काळ पुढे सरकत होता. घडलेल्या घटनेचा त्या गवळ्यावर एवढा गंभीर परिणाम झाला की त्याचं दैनंदिन कामकाजातील लक्ष कमी होत गेलं. गवळी एकटाच आपल्या गोट्याजवळ बसायचा. डोके खाली घातलेले, चेहऱ्यावर अपराधीपणा आणि पश्चातापाची भावना. त्याला प्रत्येक क्षणोक्षणी मामांचे शब्द आठवायचे. आणि अशातच महिना झाला असेल नसेल, तोच गवळ्याच्या मृत्यूची बातमी अखंड गावभर पसरली. गावातील जुन्या घरांच्या अंगणात काही गावकरी गंभीर चेहऱ्याने एकमेकाशी दुःखद बातमी बोलत होते आणि म्हणत होते, मामांच्या नजरेपासून काही लपून राहत नाही. त्यानंतर मित्रहो, रुकडी परिसरामध्ये मामाबद्दलची श्रद्धा आणखीनच दृढ होत गेली. रुकडी, माणगाव, वडगाव, टोप, संभापूर, जरंडे, खोची आणि आसपासच्या अनेक गावातील लोक मामांच्या दर्शनासाठी येऊ लागली. तर मित्रहो, मामाने एकदा, दोनदा नाही 3दा संधी देऊन देखील गवळ्याच्या वर्तनामध्ये काडीचाही बदल झाला नाही. कदाचित आपली चुकी त्यानं मान्य केली असती तर मामाने त्याला क्षमा केली असती, परंतु तो आपल्या मताशी ठाम राहिला आणि प्रसंगी त्याला त्या पुढील संकटाला सामोरं जावं लागलं. तर मित्रहो, आजचा सद्गुरू बाळूमामा यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. जय बाळूमामा.